चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही टीम्स आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. अजून एक चांगली फाईट तुम्हाला या ठिकाणावरनं पाहायला मिळेल. चिंतामण विथ मधुकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर प्रशांतला आपण पाहतोय. यस षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर आपण एकता मिसाईल प्रशांत म्हात्रेला पाहतोय. तर समोरच्या दिशेने चिंतामण सज्ज झालाय. पहिला षटक आणि षटकातील पहिला बॉल. चला वेल कमी खर्च करा, मॅचला आपण सुरुवात करूया. पहिलाच बॉल बाटची कडा. बॉल स्टॉप केला गेलाय. गली रिझर्व मध्ये मिळेल सिंगल. पहिल्या बॉलवर अकाउंट ओपन झालंय त्या ठिकाणी. एक धाव मिळाली चिंतामण आणि सोबतच बीबी स्पोर्ट इताडे टीमला. प्रशांत पुन्हा एकदा या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. प्रशांत म्हात्रेकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे. अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट रेग्युलर फॉर्मॅट गाजवला होता. या बलेस देखील बॅटची मोठी कडा. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. पुढचा बॉल. या बल्याचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल निर्धाव गेलाय. सिंगल डॉट सिंगल डॉट. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 सिंगलच्या मदतीने 2 धावा धावफलकावर आहेत. या बॉलेस देखील बॅटची कडा लागली आहे. तिसरी धाव येते आणि ती देखील गली रिजन मधून. अगदी संपर्क जो आहे तो चांगला पाहायला मिळत नाहीये आणि त्याचं कारण प्रशांत म्हात्रे अगदी सातत्याने व्हेरिएशन करतोय. वेगवेगळे बॉल्स हाताळण्याची त्या ठिकाणी नक्कीच ॲबिलिटी आहे त्याच्याकडे. पुन्हा एकदा बॉल निर्धाव गेला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 3 निर्धाव 3 सिंगल. 3 धावा धावफलकावर बिनबाद. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. चिरोबा कोण टीमच्या बाजूने. टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र त्यांनी दाखवून दिलंय पहिल्या ओव्हरमध्ये. भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी प्रशांत म्हात्रेने आपल्या टीमला करून दिली आहे. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचे एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणावरनं पेश केलं आहे. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पहिलं परिवर्तन. पंढरी भोईर या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. स्वतः टीमचे कॅप्टन आहेत आज. नक्कीच थोडा बदल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. कशा प्रकारे गोलंदाजी होईल याकडे नक्कीच सर्वांचे लक्ष आहे. पॉवर प्लेचं बंधन संपल्यानंतर क्षेत्ररक्षण आपल्याला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ना ते डीपमध्ये पाहायला मिळतील. अगदी ऑनसाईडला सीमारेषेलगत 4 खेळाडू पाहतोय आपण. चिंतामणसाठी प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. पंढरी भोईर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल.
पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला टप्पाचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आर्यन मुकादम आम्हाला जॉईन आहेत या ठिकाणी, द सन ऑफ देवन मुकादम. षटकातील पुढचा बॉल पंढरी भोईर त्या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट, थोडी मिसफील्ड झाली आणि त्यावर 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कंप्लीट. या षटकामध्ये विकेट हॅट्रिक साजरी केली तर विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून 1113 रुपयाचे कॅश प्राइज आहे पंढरी भोईरसाठी. षटकातील पुढचा बॉल, या भल्याचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. संपर्क पुन्हा एकदा हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद चिंतामण. एक धाव मिळाली होती आणि त्यानंतर रनआउटची विकेट आपण पाहतोय. या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉल टाकून झाल्यात, मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉलमध्ये 3 विकेट जर घेतल्या तर विलास बालू पाटील जॉली कामतकर टीमचे अगदी जबरदस्त खेळाडू ज्यांच्या माध्यमातून 1113 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती श्रावण आलाय. श्रावण पाटील पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. या ठिकाणावरनं आपल्या टीमला आवरत असताना काही मोठे फटके जरूर ठोकावे लागतील. या भलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतात आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होत आहेत. बिब्बी स्पोर्ट इताडे म्हटला की भगवान पाटील साहेबांचा हा संघ, SCO इताडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पंढरी भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वाडा कॅच, अतिशय सुरेख झेल, फलंदाज बाद. महत्वाची विकेट काढली आहे पंढरी भोईर या गोलंदाजाने, मात्र त्या ठिकाणावरनं प्रशंसा होईल प्रशांत म्हात्रेची. काही कमालीची कॅच पाहायला मिळाली. अगदी एक्शन असं वाटलं होतं बॉल सीमारेषे बाहेर पडेल की काय, परंतु त्या ठिकाणावरनं अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला. जेवढं श्रेय गोलंदाजाला आहे ना, तेवढं श्रेय या कॅचसाठी प्रशांतला देखील दिलं जाईल. नवीन फलंदाज किशोर आलाय. या भलेचा बॉल ऑफ ड्राईव्हचा फटका, वाईड ऑफ मिड ऑफ, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद मधुकर वालेकर. षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दिनेश भोईर जे पेशाने वकील आहेत आणि वकील संघटनेच्या माध्यमातून देखील एक स्पर्धा जी पाहायला मिळाली. काय कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता त्या ठिकाणी. एका मॅचमध्ये तर गोल्डन षटकार देखील दिनेशने ठोकला होता. गोलंदाजी फलंदाजी अफलातून केली होती दिनेश भोईरने. या बॉलर्स देखील संपर्क हवा तसा नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचत आहेत, परंतु त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकले. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. पहिला 2 बॉल मध्ये आपण पाहतोय डबल डबल, अर्थातच बॅक टू बॅक डबल पाहायला मिळाली आहे. दिनेश भोईर पुन्हा एकदा. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. एकच धाव. सोळा धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय, परंतु अजूनही मोठ्या फटक्यांची गव्वासनी घालता आली नाहीये बिबी स्पोर्ट इताडे टीमला. या बलेस देखील बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. दिनेश पुन्हा एकदा. गणेश केनी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. नवीन 40 प्लसचे माजी अध्यक्ष आहेत, सर्वांचे लाडके जिग्या दादा. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. षटकातील 5वा बॉल होता आणि समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणावर पाहायला मिळाला. अगदी सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. फलंदाज किशोरच्या बॅट मधून हा पहिला मोठा ब्लास्ट टीम बिबी स्पोर्ट इताडेसाठी. नक्कीच प्रयत्न जे आहेत ना ते तुम्हाला अधिकचे करावे लागतील, कारण या ठिकाणावर काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. दिनेश भोईरवर हे आक्रमण पाहायला मिळाला. पुढचा बॉल.
या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतोय. येस इज गॉन. षटकारानंतर हे प्रतिउत्तर झेलच्या स्वरूपात. किशोर बॅक टू द डगआउट. तीन ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. बिब्बी स्पोर्ट इताडे टीमची धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा वसूल केल्या जातील पाहूया. रोशन एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. भरपूर अशा अपेक्षा टीमच्या पाठीराख्यांना जरूर असतील, यात काही शंका नाही आहे. षटकातील पहिला बॉल परेश. या भलेचा बॉल हवेमध्ये यष्टीरक्षक दूर राहिलाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. अगदी रोशनला काहीसा समजलेला नव्हता हा बॉल. लेग ब्रेक होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलत असताना अगदी शेवटच्या मोमेंटला बॅट टच केली गेली. 2 धावा जरूर मिळाल्या त्या ठिकाणी. या भलेचा बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेटच्या साने जातोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉलला स्टॉप केलं गेलंय. फेकी देखील चांगली झाली आहे. त्या दरम्यान ओहो हो व्हाट अ हिट. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रोशन बॅक टू द डगआउट. मैदान सोडावं लागला. नवीन फलंदाज योगेश आलाय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा धावफलकावर 25 झाल्या आहेत. उर्वरित 4 बॉलमध्ये किती धावा वसूल केल्या जातील हे आपल्याला पाहावं लागेल. परेश महाजन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढचा बॉल. या बॉलचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. अनपेक्षित उचली देखील पाहायला मिळाली. बॉल निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणावर ना. तुमचं फुटवर्क जे आहे ना ते अति महत्त्वाचं आहे. परेश महाजनला तुम्ही जागेवरून मोठा फटका ठोकू शकत नाहीयेत, कारण व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. विविधता पाहायला मिळते प्रत्येक बॉल मागे. या बॉलर्स देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. तिसरी देखील कंप्लीट होईल का? नाहीये. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रॉंग एंड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 30 धावांचे लक्ष बीपी स्पोर्ट इताडे टीमच्या बाजूने ठेवलं गेलंय. टीम चिरोबा कोनसाठी. हॅलो, नमस्कार, जय श्रीराम. आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपल्याला पाहायला मिळाले 29 आणि 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. चेरोबा कोण संघासमोर आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जी प्रशांत यांनी गोलंदाजी केली त्यानंतर मात्र धावा थांबत थांबत गेल्या आणि क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड. पंढरी भोयर यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं षटक हाताळण्यात आलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं एक गडी बाद केलेला 8 धावा खर्च केल्या. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 29 धावा धावफलकावरती 30 धावांचं आव्हान चेरोबा कोण संघासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उपस्थित प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावरती मान्यवर आणि खेळाडू तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने ही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळासाठी एक पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा किती षटकांमध्ये कंप्लीट केल्या जातील हे पाहिलं जाईल. कारण आपण जर पाहिले या मागील जो सामना पाहायला मिळाला होता बंदरावरती काल्हेर वर्सेस मरुवाई दिवे बेस्ट वर्सेस बेस्ट ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. 42 धावांचं लक्ष्य होतं आणि आपण पाहिलं तर
2.2 ओव्हरमध्ये तो सामना फिनिश केला होता बंदरावरती काल्हेर संघाने. या ठिकाणी 30 धावांचं टार्गेट आहे. पाहूया चेरोबा कोण म्हटलं तर रजनी स्पर्धेमध्ये रात्रीच्या खेळामध्ये चांगला खेळ त्यांचाही पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने जी विजयाची घोडदौड आहे ती पाहूया राखली जाईल की बिबिस्फोड इताळे पलटवार करत या धावा थांबेल येणारा काळ सांगून जाईल. वरच्या गटामध्ये आज खरोखरच खूप प्रभावित केलं मातोश्री चाविंद्र संघाने आणि पाहूया या खालच्या गटातून कुठला संघ त्यांच्याशी 2 हात करेल. बाजी बैलाचे मालक खास करून सुदाम पाटील उर्फ दाम्या यांच्या माध्यमातून खेळ भरपूर चांगला झाला. त्या अनुषंगाने त्यांचा संघही खूप चांगल्या पद्धतीने खेळला पाहायला मिळालं. क्या बाय आहे, स्लाइस केलं होतं, पुढे आले होते, एक पाऊल टाकला आणि अप्रतिम कट केलं स्लाइस टाईप आणि चेंडू मात्र फरार झाला सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार. तीस धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय आणि 13 धावा धावफलकावरती. तर सन्माननीय मनोजी केनी आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या वेळेस पाहूया अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक चेंडू हाई जातो सीमा पार चौकार. पाहिलं तर मनोज टावरे यांनी आपण पाहिलं तर 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी आपण 18 धावा मधुकर यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये प्रवीण सुधाकर यांनी 19-18 अशा धावा खर्च केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आणि अशा रीतीने आपण पाहतोय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय की जास्त धावा खर्च करणाऱ्या यादीमध्ये हा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मधुकर. पाहूया किशोर या वेळेस गोलंदाजी मार्कवरती विजयाचं समीकरण आपल्याला फक्त 12 पाहायला मिळत आहे. 18 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. धावसंख्या 18 आता मात्र लागली गेली आहे. किशोर तयार होते गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय दीपक एक चांगला खेळाडू आहे नावारूपास सुरुवात चांगली करून देतोय. या वेळेस व्हाट अ शॉट, क्या बात है.
चेंडू मात्र पाहता पाहता सीमा पार, बिगिट षटकार. यावेळेस मात्र मिसटाइम झालेला आहे. आता काय घडतंय? यस, पुन्हा एकदा लालच बुरी बला हे सिद्ध होत असताना फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. आहे फक्त 6 धावेची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम, तोच फटका, तोच रिझन, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जेलच्या स्वरूपात फलंदाज होतय बाद. क्या बात आहे. पाहूया विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट होईल का? चौकारांच्या 3 हॅट्रिक आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटकार हॅट्रिक अजूनही पाहायला मिळाली आहे. आणि या ठिकाणी पाहूया की ही विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निश्चित येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजून एक आपण पाहिले तर पंढरी भोईर सुद्धा आहेत, एक चांगले खेळाडू. पण त्याच्या अगोदर मोठमोठे खेळाडू आहेत. कमी तिथं आम्हीची भूमिका नेहमी निभावत असतात ना. आजही त्यांना संधी मिळाली गोलंदाजी करण्याची. काय काय आपल्यातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक गडी बाद केले महत्वपूर्वक आणि 8 धावा खर्च केल्या गेल्या. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. याला म्हणतात हुशारीचं क्रिकेट. कारण आवश्यकता आहे कमी धावांची, तिथं मोठ्या फटक्याची काय आवश्यकता. अशा रीतीने आपण पाहतोय सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 25 या अंकावरती, म्हणजे 5 धावांची इथं मात्र विजयाचं समीकरणासाठी गरज आहे. प्रशांत यावेळेस पाहूया स्ट्राईक वरती आहे. एका फटक्याची आवश्यकता आहे सामना फिनिश करण्यासाठी. तो येईल की सिंगल डबलने पाहायला मिळेल. क्या बात आहे. इथेही आपण पाहतोय मातोश्री चाविंद्र संघाची जी लयबद्ध खेळी होती ती साकारत असताना या ठिकाणी प्रशांत हे पाहतोय आपल्या फटक्याला चेक केला जात आहे आणि सिंगल डबलने खेळला पुढे नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहतोय 26 या अंकावरती. विजयाच्या जवळ उंबरठ्यावरती आपल्याला हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यानंतर बंदरामारुती काल्हेर आपणही तयार राहायचं आहे, कारण यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. तर बंदरामारुती काल्हेर संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचा आहे. पुढे चेंडू पाहूया. क्या बात आहे. हे फास्टेस्ट क्रिकेटचा खेळ आहे, परंतु टेचचा अंदाज दर्शवत असताना दिनेश भोईर. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 25 लागली आहे, म्हणजे 26 लागली आहे, म्हणजे अजून 4 धावेची आवश्यकता आहे. नवनाथ येतोय उर्फ बाला. यावेळेस पाहतोय आपण हलक्या त्याने फ्लिक केलेल्या ऑन साइडला. नो बॉल घोषित केला गेलाय पंचांच्या माध्यमातून. फील्ड प्लेसचा मला तर असावा यस. एका बाजूला जास्त खेळाडू लावले गेलेत नियमाच्या विरोधाने. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर सुनील म्हात्रे सर अतिशय दक्ष
मैदानाच्या आतमध्ये पंचगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत आणि नो बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. बास की नजर और मात्रे की नजर इसमें संदेह नहीं करते. क्या बात आहे. इथं मात्र गॅप मध्ये खेळून काढला आहे. चेंडू मात्र जाईल 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 आणि यस जातो की काय आणि यस चौकार सामना होतो या ठिकाणी फिनिश. अतिशय चांगल्या पद्धतीचा विजय संपादन केला जातोय. ज्या ठिकाणी बंदरामावरती काल्हेर संघाने 2.2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला होता इथेही आपण पाहतोय चेरोबा कोण या संघाने मात्र आपण पाहिले तर 2.1 ने सामना फिनिश केला गेलाय. म्हणजे आता बेश वर्सेस बेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघ नायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचा लगेच नाणेफेकीसाठी. तर प्रशांत आपण या ना आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. धन्यवाद मनोज ठाकरे. चेरोबा कोण संघानं पहिल्याच सामन्यातून बीबी स्पोर्ट इताडे या टीमला पराभूत करून खासदार बाळेमामा चषकाची पहिली विजयाची नोंद केलेली आहे आणि सामनावीर राहिलेत प्रशांत म्हात्रे. नक्कीच आपण देऊया सामनावीर ट्रॉफी. एक सुंदर ट्रॉफी या स्पर्धेसाठी